Hello everyone, I am Vijay and welcome back to the another case study with me. स्नेहा चौरासिया हत्याकांड प्रकरण. तर आजचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच स्नेहाचा एक व्हिडिओ पाहून घ्या. Hello everyone, myself Sneha Chaurasia and I am a Guru Q tutor. I have completed my schooling from an ICSE school, proudly scoring 85.6%. Currently, I am doing my undergraduation in Research Sociology from Shiv Nara University, Noida. आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला ती होती स्नेहा. त्याचबरोबर तुम्ही अजून एका मुलाचा व्हिडिओ पाहून घ्या. क्योंकि एक एहसान नहीं बोलो, जो भी बोलो यार, सच्चे दिल से 2 साल प्यार किया है इसे, मैंने अपना माना, सब कुछ इसे सब कुछ सौंपा है मैंने, इतना कुछ झेला है लाइफ में. उसके बाद इसे सब कुछ बताया था कि यार तुम मत बदलना, चाहे तुम अगर मुझे कोई प्रॉब्लम आ रही हो, मुझसे कोई दिक्कत आ रही हो तो कुछ भी बोल दो, मैं सब कुछ करने को तैयार हूँ, अपना हर चीज़ बदलने को तैयार हूँ, बट तुम वापस मत छोड़ के मत जाना. मतलब आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो होता अनुज कुमार नावाचा मुलगा. मी तुम्हाला या दोघांचे व्हिडिओ का दाखवले याचं कारण असं की आजची जी कहाणी आहे ना ती या दोघांच्या आसपास फिरणार आहे. प्रेम तर प्रत्येकालाच होत असतं आणि प्रत्येक प्रेमाची सुरुवात असते ना ती खूप आनंदामध्ये, सुखामध्ये आणि हसत हसत होत असते. परंतु असं नाही की प्रत्येक प्रेमाचा शेवट हा हसत, आनंदामध्ये आणि सुखामध्ये होतो. कारण एका प्रेमाचा अंत एवढा भयानक होतो की त्याच्याबद्दल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. तर आजच्या कहाणीमध्ये पण काही असंच घडलेलं आहे. जसजसं आपण या कहाणीच्या शेवटाकडे जात राहू तसतशी ही कहाणी ना इंटरेस्टेड व्हायला सुरुवात होते. तसतशी ही कहाणी डार्क मोड घ्यायला सुरुवात करते. कहाणीच्या शेवटी आपल्याला असा प्रश्न पडतो की या कहाणीची सुरुवात कशी झाली होती आणि या कहाणीचा शेवट कसा झाला. ही कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रेटर नोएडाच्या नादर युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागेल. नादर युनिव्हर्सिटीमध्ये 2 मुलं ॲडमिशन घेतात. एकाचं नाव असतं अनुज कुमार आणि दुसरी एक मुलगी असते, तिचं नाव असतं स्नेहा चौरासिया. ही जी स्नेहा होती ना ती कानपूरची राहणारी होती. ज्यावेळी तिची हत्या झाली होती त्यावेळी तिचं वय होतं 21 वर्ष. स्नेहा दिसायला सुंदर होती, शाळेमध्ये पण हुशार होती. त्याचबरोबर तिने ना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन कित्येक मेडल पण मिळवली होती. ॲज कम्पेअर टू अनुज कुमार, तो पण दिसायला सुंदर, शाळेमध्ये हुशार होता आणि तो अमरोहा या गावचा रहिवासी होता. त्याचं वय पण 21 वर्षाचं होतं. त्याचबरोबर अनुज कुमार पण ना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होत होता आणि त्याने पण ना स्टेट लेवलला रिप्रेझेंट केलेलं होतं. अनुज आणि स्नेहा पहिल्यांदा या युनिव्हर्सिटीमध्येच एकमेकांना भेटतात. एकमेकांना भेटल्यानंतर या दोघांची ओळख होते. त्याच्यानंतर या दोघांची मैत्री होते आणि हे दोघे एकमेकासोबत टाईम स्पेंड करायला सुरुवात करतात. टाईम स्पेंड करत असताना स्नेहा अनुजला सांगते की मी एका मुलावरती प्रेम करते आणि त्या मुलाचं नाव असतं अंशू. हा जो अंशू होता ना तो पण स्नेहाच्या घराच्या पुढे राहत होता, म्हणजे कानपूरमध्ये राहत होता. आणि स्नेहा अनुजला सांगते की मला त्याच्या रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही आणि मला त्या रिलेशनशिपमधून ब्रेक पाहिजे आणि तू मला मदत कर. त्याच्यानंतर हा अनुज काय करतो, स्नेहाला त्या गोष्टीमध्ये मदत करतो, त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी मदत करतो. अनुजने त्या स्नेहाला त्या अंशूच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी मदत करताना या अनुजचा स्वभाव या स्नेहाला आवडायला लागतो. त्याच्यानंतर ही स्नेहा त्या अनुजला प्रपोज करते आणि सांगते मी तुझ्यावरती प्रेम करते आणि मला तो आवडतो. त्याच्यानंतर पहिल्यांदा तर हा अनुज तिला म्हणजे रिजेक्ट करतो आणि सांगतो मी तुझ्यावरती प्रेम वगैरे काही करत नाही आणि आपण दोघे जस्ट बेस्ट फ्रेंड आहोत. त्याच्यानंतर काही दिवसानंतर हा अनुज पण त्या स्नेहाच्या प्रेमामध्ये पडतो आणि हे दोघे एकमेकावरती प्रेम करायला लागतात. आणि संपूर्ण कॉलेजमध्ये वगैरे पण माहिती होतं की अनुज आणि स्नेहा एकमेकावरती प्रेम करतात आणि हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. इथंपर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं आहे ना ते आपण एक साईड पाहिली आहे, परंतु याची बॅक साईड काही जास्त डार्क होती. 1-1.5 वर्ष यांचं असंच जातं आणि त्याच्यानंतर दिवस येतो 18 मे 2023चा. यावेळी स्नेहा BA 3rd इयरला गेलेली होती आणि हा अनुज पण BA 3rd इयरला गेलेला होता. यांच्या प्रेमामध्ये, यांच्या रिलेशनशिपमध्ये सर्व काही ठीक चालत होतं. परंतु
18 मे 2023 रोजी अनुज आणि ही स्नेहा युनिव्हर्सिटीच्या डायनिंग हॉलच्या पुढे भेटतात, एकमेकांच्या गळ्यामध्ये पडतात आणि थोड्याच वेळानंतर अनुज त्याच्या खिशातून बंदूक काढतो आणि स्नेहाला गोळ्या घालतो आणि तिची हत्या करतो. स्नेहाची हत्या केल्यानंतर तो अनुजच्या रूममध्ये जातो आणि तिथे तो स्वतःला गोळ्या घालून घेतो आणि स्वतः आत्महत्या करतो. तर इथे तुम्हाला समजलं असेल की या अनुजनेच त्या स्नेहाला गोळ्या मारलेल्या होत्या, परंतु या दोघांमध्ये सर्व काही ठीक असताना का बरं अनुजने त्या स्नेहाला गोळ्या मारल्या असतील, असाच प्रश्न आपल्याला आणि पोलिसांना पडलेला होता. तर आता पोलिसांना असाच प्रश्न पडला होता आणि पोलीस त्या दोघांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. त्या दोघांच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर या इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात पोलीस करतात अनुजच्या रूममधून. अनुजच्या रूममध्ये पोलीस चौकशी करत असताना त्यांना अनुजचा लॅपटॉप भेटतो आणि एक्सपर्टच्या साहाय्याने या लॅपटॉपला ॲक्सेस केलं जातं आणि पोलीस म्हणजे शोधाशोध करतात की नेमकं यांच्या दोघांमध्ये मॅटर काय झाला. त्याच्यानंतर अनुजने गुगल ड्राईव्हवरती एक 23 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलेला असतो आणि त्यामध्ये त्याने स्नेहाची हत्या का केली किंवा स्नेहाची हत्या मी का करणार आहे असं त्याने संपूर्ण व्हिडिओ बनवलेला असतो 23 मिनिटाचा. त्या 23 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अनुज असं सांगतो की जेव्हा स्नेहा माझ्या लाईफमध्ये आली आणि जेव्हा ती माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, माझ्या जीवनाला एक जगण्याची नवीन दिशा मिळाली होती. मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश होतो आणि मी तिच्यावरती खूप प्रेम करत होतो. जे ती बोलायची तसं मी तिच्यासाठी करत होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्नेहा पहिल्यांदाच एका अंशू नावाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी या अनुजने तिला मदत केलेली होती. त्या रिलेशनशिपमधून बाहेर निघाल्यानंतर स्नेहाचं आणि अनुजचं एकमेकावरती प्रेम होतं आणि या दोघांचं रिलेशनशिप स्टार्ट होतं. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी ही जी स्नेहा आहे ना अजून एका दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडते. त्याचं नाव असतं आशुतोष पांडे आणि हा जो आशुतोष पांडे असतो ना तो नादर युनिव्हर्सिटीच्या मेसमध्ये ना एक वर्कर असतो आणि ही त्याच्यासोबत प्रेम करायला सुरुवात करते. ती त्याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असते, सोबतच ती अनुजला पण चीट करत असते आणि अनुजला काहीच समजू देत नाही. त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर या स्नेहाला रिअलाईज होतं की आपण चुकीचं करत आहे आणि आपण विनाकारण या अनुजला धोका देत आहोत. त्याच्यानंतर ही स्नेहा काय करते, अनुजला बोलवते आणि त्याच्यापुढे सर्व काही म्हणजे मान्य करते की मी तुला असा धोका दिलेला आहे आणि मी त्या आशुतोष पांडेच्या प्रेमामध्ये पडलेली होती आणि त्याच्यासोबत पण माझं अफेअर चालू आहे. त्याच्यानंतर ही गोष्ट जेव्हा अनुजला समजते ना त्याला म्हणजे विश्वासच बसत नाही की माझ्या पाठीमागे हे सर्व घडते आणि मला त्या स्नेहाबद्दल काहीच माहिती नाही. त्याच्यानंतर हा अनुज खूप रागाला येतो आणि सांगतो ठीक आहे तू चुकी केली तर काय प्रॉब्लेम नाही, परंतु आता तर तू मला धोका देऊ नको. त्याच्यानंतर स्नेहा त्याला एक चान्स मागते की मला तू एक चान्स दे आणि त्याच्यानंतर मी तुला दुसरा असा चान्सच देणार नाही. आणि स्नेहा त्या अनुजला सांगते की मला या आशुतोषच्या या रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं आहे, परंतु तो आशुतोष मला ब्लॅकमेल करत आहे आणि तो मला या रिलेशनशिपमधून बाहेर पडू देत नाही. आता हा अनुज तिला सांगतो पहिल्यांदा तर मी तुला त्या अंशूच्या रिलेशनशिपमधून बाहेर काढलेलं होतं, त्याच्यानंतर तू आता याच्या रिलेशनशिपमध्ये गेले, सोबत माझ्यासोबत पण तू रिलेशनशिपमध्ये होतीस आणि आता तू सांगते की त्याच्या रिलेशनशिपमधून पण मला बाहेर काढ. तरी पण हा अनुज तिला मदत करतो आणि तिला त्या आशुतोषच्या रिलेशनशिपमधून बाहेर काढतो. त्याच्यानंतर या दोघांचं परत थोडे दिवस एकमेकावरती प्रेम आणि या दोघांचं रिलेशन चालू होतं आणि काही दिवसानंतर ही स्नेहा त्या अनुजला सांगते की मी आता खूप डिप्रेशनमध्ये जात आहे आणि मला या युनिव्हर्सिटीमध्ये मन लागत नाही, मी थोडंसं गावी जाऊन येते आणि माझं माइंड वगैरे फ्रेश करून येते आणि त्याच्यानंतर आपण एका नवीन रिलेशनशिपला सुरुवात करूया. त्याच्यानंतर अनुज पण ॲग्री होतो आणि तिला तिच्या गावी जाण्यासाठी परवानगी देतो. ही स्नेहा तिच्या गावी जाते आणि अनुज आता खूप हॅप्पी झालेला होता की परत आल्यानंतर स्नेहासोबत एक नवीन रिलेशनशिप आपण सुरू करायचं, नवीन एका जीवनाला सुरुवात करायची. परंतु जेव्हा ही स्नेहा गावाकडून परत त्या युनिव्हर्सिटीमध्ये येते ना तिचा पूर्ण तेवरच चेंज होतो. ती परत त्या अनुजसोबत भांडण करायला सुरुवात करते आणि
ती अनुजला सांगते की मला आता तुझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही आणि मला एकटं राहायचं आहे. मला कोणासोबतच रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही. मला माझ्या करिअरकडे फोकस करायचा आहे आणि जो माझा फोकस आहे ना तो डिस्टर्ब होत आहे. त्यामुळे मला कोणत्याच रिलेशनशिपमध्ये राहायचं नाही. तर मला तू या रिलेशनशिपमधून ब्रेक दे. हे सर्व झाल्यानंतर अनुज तिला कन्व्हिन्स करतो की काय प्रॉब्लेम नाही, तो जर या रिलेशनशिपमध्ये कम्फर्टेबल नसतील तर काय प्रॉब्लेम नाही, आपण जस्ट बेस्ट फ्रेंड आहोत असं राहूया. परंतु ती बेस्ट फ्रेंड राहायला पण नकार देते. त्याच्यानंतर हा अनुज काय करतो, स्वतःला सावरतो आणि तिच्यापासून थोडंसं दूर जायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर अनुजला थोड्या दिवसानंतर समजतं की याचं सर्व नाटक आहे, एकटं राहण्याचं नाटक आहे आणि तिचं एका दुसऱ्या मुलासोबत अफेअर चालू आहे. आणि तो मुलगा होता करण नावाचा. हा करण नावाचा जो मुलगा होता ना तो त्या कॉलेजमध्ये फोटोशूट वगैरे करण्यासाठी यायचा. हे जेव्हा या अनुजला समजतं ना तेव्हा त्याला खूप राग येतो. त्याला आता असं वाटायला लागलेलं होतं की पहिल्यांदा मी त्या स्नेहाला त्या अंशूच्या रिलेशनशिपमधून काढलं, तिथे तिनं माझा वापर करून घेतला. त्याच्यानंतर ती माझ्या रिलेशनशिपमध्ये आली. त्याच्यानंतर तिने मला लाथ मारली. त्याच्यानंतर ती आशुतोषच्या रिलेशनशिपमध्ये गेली, तिथे पण तिने माझा यूज केला आणि त्या आशुतोषच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडली. आणि आता हिने मला तिच्या करिअरकडे फोकस करते म्हणून सांगून आता या करणवरती ती प्रेम करते. म्हणजे तिने मला धोका दिलेला आहे आणि तिने माझा ना फक्त वापरच केलेला आहे आणि वापर झाल्यानंतर तिने मला लाथ मारलेली आहे असं त्याचं माइंडसेट बनतं. त्याच्यानंतर तो व्हिडिओमध्ये असं सांगतो की तिने जी चूक केली आहे, तिने जी माझी लाईफ बर्बाद केलेली आहे ना तिची तिला सजा भेटायला पाहिजे. आणि अशा लोकांना या दुनियेमध्ये राहण्याचा जगण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यामुळे मी तिची हत्या करणार आहे आणि सोबतच मी स्वतःला पण मारणार आहे, म्हणजे हत्या करणार आहे असं त्याने 23 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं होतं. ही आपण बघितली अनुजची साईड, परंतु आपल्याला स्नेहाकडची पण साईड पाहायला पाहिजे. तर स्नेहाच्या साईडकडून काही असं होतं की स्नेहा आणि अनुज जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते ना त्याच्यानंतर या दोघांमध्ये मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये पण असतात. परंतु हा जो अनुज आहे ना तो रिलेशनशिपमध्ये हिच्यावरती शंका घ्यायला सुरुवात करतो. शंका घेत असताना ही त्या रिलेशनशिपमध्ये कम्फर्टेबल नसते ही स्नेहा. त्याच्यानंतर ती अनुजच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. परंतु अनुज ना तिला टॉर्चर करत असतो आणि ब्लॅकमेल करत असतो आणि तिला तिच्या त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडू देत नसतो. त्याच्यानंतर ही स्नेहा काय करते, युनिव्हर्सिटीकडे कंप्लेन करते की हा अनुज मला त्रास देतोय आणि मी या युनिव्हर्सिटीमध्ये कम्फर्टेबल फील करत नाही आणि मला त्या अनुजपासून सुटका पाहिजे. त्याने माझ्यावरती हात पण उचललेला आहे आणि त्याने मला मारण्याची पण धमकी दिलेली आहे अशी ही स्नेहाची कंप्लेंट त्या युनिव्हर्सिटीमध्ये स्नेहाने केलेली होती. तर अशा या दोघांच्या साईड होत्या. तर या दोघांमध्ये नेमकं खरं कोण होतं आणि खोटं कोण होतं हे आपल्याला पण माहीत नाही. परंतु मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकतोय, तो व्हिडिओ जाऊन बघा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःला समजवा की यामध्ये खरं कोण बोलत होतं आणि खोटं कोण बोलत होतं. आणि त्या व्हिडिओमधून पोलिसांना संपूर्ण समजलेलं होतं की त्याने स्नेहाची नेमकी हत्या का केली. हे सर्व तर समजलेलं होतं, परंतु आता पोलिसांना असा प्रश्न पडलेला होता की हा अनुज युनिव्हर्सिटीमध्ये बंदूक कुठून घेऊन आला. त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होते आणि पोलिसांना समजतं की अनुजला 3 लोकांनी बंदूक आणून दिलेली होती. त्या 3 लोकांचं नाव होतं नवीन कुमार भाटी, दिव्यांश अवस्थी आणि तिसऱ्याचं नाव होतं शेखर कौशल. या तिघांना पण अटक केली जाते. सोबतच युनिव्हर्सिटीवरती पण कंप्लेंट दर्ज होते आणि पोलीस बंदूक आणून दिलेल्या तिघांना सोबतच त्या युनिव्हर्सिटीमधला मेस वर्कर म्हणजे आशुतोष पांडे, सोबतच स्नेहाचा 3रा BF करण, सोबतच स्नेहाचा एक्स BF त्याचं नाव अंशू, या 5-6 जणाला अटक करतात. तर तुम्हाला काय वाटतं, हे जे अनुजने केलं ते बरोबर होतं का की त्याने जे केलं ते चुकीचं होतं? तर माझ्या दृष्टीने तर ते चुकीचंच होतं. कारण जर एखादी मुलगी त्या रिलेशनशिपमधून स्वतःला बाहेर काढत असेल, रिलेशनशिपमधून बाहेर जायचं आहे ना तर जाऊ द्यायचं. आणि मला वाटतं जे या स्नेहाने केलं आहे ना ते पण चुकीचं आहे. कारण एकावरती प्रेम करायचं, दुसऱ्याला चीट करायचं, त्याच्यानंतर त्याला धोका द्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रेम करायचं, त्याच्यानंतर त्याला धोका द्यायचा, त्याच्यावरती प्रेम करत करत दुसऱ्यासोबत चिटिंग करायचं, हे पण बरोबर नाही.
तर अशा पद्धतीने ना ही घटना इथे समाप्त होते. तर आय होप तुम्हाला संपूर्ण घटना काय होती, कशी घडली हे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल बटनला ऑलवरती सेट करून ठेवा. आणि हा, इफ यू वॉन्टेड एनी केस रिलेटेड व्हिडिओ प्लीज लेट मी नो. रिकमेंड युअर केस कमेंट बिलो. थँक्यू सो मच.